नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। दुकानदाराने खंडणी देण्यास नकार दिल्याने गुंडांच्या टोळक्याने दुकानदारावर हत्याराने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। दुकानातील टेबल, सीसीटीव्ही तसेच दुकानाबाहेर लावलेल्या वस्तू फोडून टाकल्या। याबाबत हुसेन अन्सारी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी सोहेल शेख उर्फ पठाण, बल्ब आणि त्यांच्या 2 साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोहेल शेख, बल्ब आणि त्याचे 2 साथीदार फिर्यादीच्या दुकानावर आले। त्यांनी फिर्यादीकडे खंडणी मागितली। त्यांनी नकार दिल्यावर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। दुकानातील टेबल, सीसीटीव्ही स्क्रीनचे नुकसान केले। त्यानंतर आरोपींनी दुकानाच्या बाहेर उभे राहून त्यांच्या हातातील हत्यारे हवेत फिरवून तेथे असणाऱ्या लोकांना कोणी मध्ये आले तर एकेकाला जीवे मारू अशी धमकी दिली। त्यामुळे लोकांनी घाबरून दुकाने बंद करून आत लपून बसले। त्यानंतर ते निघून गेले। ही बाब समजताच फिर्यादी यांच्या भावाने सोहेल शेख याला कॉल करून तू असे का केले असे विचारले असता त्याने मेरे को भी अभी 50,000 खंडनी कैश हॉस्टल चौक में लाके दो, नहीं तो मैं सबको मार डालूंगा अशी धमकी दिली। पोलीस उपनिरीक्षक खोपडे तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।